शिवरात्री स्पेशल ताकातली साबुदाणा खिचडी खूप मस्त चवीला लागते ही खिचडी आणि मोकळी सुद्धा मस्त होते। तर चला बघूयात रेसिपी। इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। स्वच्छ धुवून घ्यायचा आहे 2-3 वेळा। साबुदाणा छान धुवून झालेला आहे। 1 वाटी ताक घालायचं आहे। 4 ते 5 तास साबुदाणा ताकामध्ये भिजत ठेवायचा आहे। झाकण ठेवून द्यायचं आहे। आता 4 ते 5 तास झालेले आहेत। बघू शकता तुम्ही किती छान मोकळा साबुदाणा भिजलेला आहे। 2 चम्मच तेल घातलेलं आहे। अर्धा चम्मच जिरे, छोट्या चमच्याने तेल घातलेलं आहे। 1 चम्मच जिरे मिरचीची पेस्ट आणि 1 हिरवी मिरची कट केलेली छान परतून घ्यायचं आहे। मस्त छान टेस्टी होते। मी जेव्हा लहान होती तेव्हा माझी आई ताकामध्ये साबुदाणा भिजत घालायची आणि खूप छान टेस्टी लागायची ती खिचडी। तीच रेसिपी मी आज करत आहे। आता याच्यामध्ये छान साबुदाणा घातलेला आहे, परतून घ्यायचा आहे आणि 3 ते 4 मिनिट छान साबुदाणा शिजू द्यायचा आहे आणि चवीपुरते मीठ घातलेलं आहे। साबुदाणा छान शिजल्यावर शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। मस्त अशी मऊसूत होते आणि चवीला पण खूप छान लागते। आता छान परतून घेतलेला आहे। याच्यामध्ये 1 बॉईल केलेला बटाटा घातलेला आहे कट करून आणि छान परतून घेतलेला आहे 1 ते 1.5 मिनिट। आता मस्त साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे उपवासाची। आता प्लेटमध्ये सर्व करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहेत, मोकळी आणि टेस्टीसुद्धा खूप छान झालेली आहेत। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत।